तुम्हाला सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो आणि धर्मवीर भाग 2 खाली बस आपण धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 1 केला होता, आता 2 करतो. याच्या पोस्टर लॉन्च साठी उपस्थित ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफी आणि बॉलिवूडचे सुपरस्टार बॉबी देओलजी, आपले सचिन पिळगावकरजी, महेश कोठारेजी आणि दिघे साहेबांचं ज्यांनी भूमिका केली ते प्रसाद ओक आणि माझी भूमिका केली त्या जीचे आपले उमेश बन्सल, जानोलकरजी, मंगेश देसाई आहे, त्याची टीम सगळी आहे. सर्वांचं मी मनापासून आज स्वागत करतो आणि आजच्या या धर्मवीर मुक्काम पोस्ट भाग 2 ला खूप खूप शुभेच्छा देतो. मंगेश आणि त्याच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे हा धर्मवीर सिनेमा 2022 ला आपण केला. मंगेशने आणि त्याची टीम, प्रवीण तरडे आणि त्यांची टीम सगळी काम करत होती. मला म्हणाले याला सहकार्य पाहिजे. आता आनंद दिघे साहेबांच्या सिनेमाला सहकार्य देणं म्हणजे मला स्वतःला एक भाग्यवान समजण्यासारखं आहे. कारण धर्मवीर आनंद दिघे माझे गुरुवर्य, त्यांच्या सावलीत मी माझी वाटचाल सुरू झाली, शिकलो, वाढलो आणि राजकारणाचे, समाजकारणाचे धडे घेतले. त्यांची कार्यपद्धती पाहिली मी. मैं आपको कहा था जब थोड़े समय में एक बार हम समय में बैठेंगे तो बताऊंगा उनके बारे में, पूरे जीवन के बारे में. कुठली राज्य सत्ता नसताना, कुठल्याही सत्तेचं पद नसताना जनतेच्या हृदयावर त्यांनी एक असं अढळ स्थान निर्माण केलं होतं की आनंद दिघे हा पंचाक्षरी मंत्र झाला होता. कुणाचंही सुखदुःख असू द्या, कुणाचं कौटुंबिक असू द्या, कुणाचा शाळेचा प्रवेश असू द्या, कुणाचा हॉस्पिटलचा उपचार असू द्या, अगदी मोठमोठी कामं जे सगळं थकून भागून आल्यानंतर एक शेवटचा रस्ता, जो आखरी रस्ता कहते हैं, वो आखरी रस्ता धर्मवीर आनंद दिघे साहब का आनंद आश्रम था. सगळीकडून हरल्यानंतर माणूस तिकडे पोहोचायचा, परंतु रडवेला चेहरा, दुःखी चेहरा घेऊन जाणारा माणूस पुन्हा जाताना हसत मुखाने जायचं हे मी पाहिलंय. आखिरी रेलवे पकड़ के, ट्रेन पकड़ के लोग आते थे और सुबह की पहली ट्रेन पकड़ के जाते थे. आखिरी ट्रेन कितने बजे होता है बंद? 1 बजे, 12:30 1 बजे बंद, और सुबह पहली ट्रेन पकड़ के चल जाते थे. इतना समय देते थे लोगों को, इतका वेळ ते लोकांना द्यायचे आणि आम्ही त्यांच्या सोबत काम करायचो. कार्यकर्ते म्हणून आम्हाला अभिमान होता कि आनंद दिघे साहेबांबरोबर आम्ही त्यांच्या सोबत काम करतोय. हमें भी बहुत गर्व था, अभिमान था कि ऐसे शख्स के साथ हम काम कर रहे हैं जो जनता ने उनको सर आंखों पे उठाकर रखा है. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द परवलीचा अंतिम शब्द, आदेश आला की मग काय कुठलाच विचार नाही, फायनल तो शब्द पूर्ण कर, हे आम्ही पाहिलंय. आणि
गुरु शिष्याचं नातं आम्ही पाहिलं त्यांच्यात. आणि त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा संघर्ष, त्यांचा लढा सर्वसामान्य लोकांसाठी होता, जनतेसाठी होता, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी होता. त्यांचं काहीच वैयक्तिक काही नव्हतं. त्यांचं बँकेत खातं पण नव्हतं प्रसाद. नाही. आणि असं व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढं लोकप्रिय झालं. आणि दुर्दैवाने ते नको ते घडलं आणि आम्हाला सोडून गेले. हा दुःखद प्रसंग बसवण्यासारखा नाही, न पचणार आहे. आज एकही क्षण असं जात नाही की आनंद दिघे साहेबांची आठवण होत नाही. प्रत्येक पावलोपावली दिघे साहेबांची आठवण येते. ते त्यांचे शब्द, अरे एकनाथ, आजही कानावर पडल्यासारखे वाटतात. आज मी मुख्यमंत्री आहे या राज्याचा. मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर या राज्यातल्या जनतेचा सेवक म्हणून मी स्वतःला समजतो. कारण मला जी संधी मिळाली आहे महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याची, याच्या मागे आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आहेत, प्रेरणा आहे, ऊर्जा आहे. बाळासाहेबांचे जसे आशीर्वाद होते. आणि मी एकच सांगेन की त्यांचं जीवन, त्यांचा जीवनपट एका सिनेमामध्ये उलगडू शकत नाही, लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून पहिला जो सिनेमा काढल्यानंतर लोक म्हणाले पुढे काय, पहले सिनेमा फिल्म निकालने के बाद आगे क्या, बोले आगे आगे देखो काय क्या. आणि मग हा कारण त्यांचं जीवन, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांनी केलेलं काम, त्यांनी दिलेला संघर्ष आणि सर्वसामान्यांसाठी दिलेला लढा, म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी अगदी टोकाचा निर्णय घेणारे आनंद दिघे साहेब आम्ही पाहिले आणि चित्रपटात देखील आपण अनुभवले. या महाराष्ट्रामध्येच नाही, देशभरात, जगभरामध्ये पहिला सिनेमा पोचला. मुझे लोग कहते थे हिंदी में क्यों नहीं किए, वो गुजरात में, उत्तर प्रदेश में, इधर वहां से सब जगह हम लोग हिंदी कर रहे हैं. हाँ सर, हिंदी में कर रहे हैं. धन्यवाद आपको. आणि मग पब्लिकच्या मागणीनुसार हा धर्मवीर पार्ट 2 आज पोस्टर लॉन्च झालाय, लवकरच तो रिलीज होईल. मी प्रसाद ओक यांना मनापासून धन्यवाद देईन यासाठी की त्यांनी कधी आनंद दिघे साहेबांना भेटले नव्हते, कधी त्यांनी दिघे साहेबांना बघितलं नव्हतं, कधी दिघे साहेबांशी ते बोलले नव्हते. प्रसाद बरोबर आहे. परंतु दिघे साहेबांची माहिती घेऊन त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांच्या बरोबर बोलून ते कसे चालायचे, कसे बोलायचे, कसे लोकांबरोबर वागायचे, त्यांची प्रत्येक जी काही आपण म्हणतो स्टाईल ही करणं म्हणजे अतिशय अवघड काम आहे. एकदा आपल्या कुठल्या हॉटेलमध्ये आपला कार्यक्रम होता रे मंगेश, ब्लू सी मध्ये अंधार होता आणि प्रसाद समोरून आल्यानंतर मला वाटलं दिघे साहेबच आले. मी काय, माझं काय मला माहितच नाही, मी त्यांच्या पायाला हात लावला. एवढं हुबेहूब दिघे साहेब त्यांची भूमिका केली. आणि एकनाथ शिंदेचं सुरुवातीचा काळ लोकांना, एकनाथ शिंदे आता म्हणजे आताच एकनाथ शिंदे माहिती, पण पूर्वी एकनाथ शिंदे कसा होता, काय करत होता लोकांसाठी, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, ते क्षितिजने दाखवलं. त्याचंही मी मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे
हा जो काही सिनेमा होतोय हा पण 2022 ला पण सुपरहिट झाला. सर्व अवॉर्ड त्याला मिळाले, प्रसादला मिळाले, कलाकारांना मिळाले. झीने देखील खूप मदत केली आपल्या या सिनेमाला. आताही ते सोबत आहे, त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो. आपका भी बहुत बहुत धन्यवाद. आणि दिघे साहेबांचं काम असं होतं, कुछ ऐसे लोग होते हैं कि उनके जाने के बावजूद भी उनका काम अमर होता है. आनंद दिघे साहेबांच्या संदर्भामध्ये मला आनंद चित्रपटातला एक डायलॉग आठवतो. आनंद मरते नहीं, आनंद मरा नहीं करते. ये डायलॉग्स उनके लिए एकदम फिट है, क्योंकि उन्होंने इतने लोगों को आनंद दिया है, उनका जीवन आनंदमय किया है, त्यांचं जीवन आनंदी केले. आज लाखों लोगों के घर में दिघे साहब का फोटो है. जैसे भगवान का फोटो लगाते वैसे उनका फोटो लगा, क्योंकि कई जीवन बर्बाद होते होते उन्होंने बचाया है. किती असे कुटुंब आहेत की त्यांचं जीवन उद्ध्वस्त होत असताना त्यांनी दिघे साहेबांकडे गेले आणि ते वाचले. त्याबद्दल दिघे साहेब त्यांच्यासाठी तर देवापेक्षा कमी होऊ शकत नाही. आणि म्हणून दिघे साहेबांचं कार्य जे आहे या चित्रपटातून अजरामर होतंय. पार्ट 2 मधून अजरामर होईल. दिघे साहेब काय ते देशातल्या, महाराष्ट्रातल्या, जगभरातल्या लोकांना कळेल. आणि त्यांच्या कामातून एक तरुणांना देखील आणि या जनतेतल्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल. कारण त्यांनी अन्यायाविरुद्धच लढलेले आहे. जिथे अन्याय होतो तिथे आनंद दिघे साहेब पुढे येतात. मग जात पात धर्म कधी पाहिलं नाही त्यांनी. आणि म्हणून मी आजच्या या धर्मवीर पार्ट 2 च्या पोस्टर लॉन्चला शुभेच्छा देतो. मंगेश देसाई, प्रवीण तरडे आणि प्रसाद आहे, क्षितिज आहे, सर्व टीमला, टीच्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो. आप यहाँ पर आए, आपका भी शुक्रिया अदा करता हूं मैं. आप भी फिल्म देखिए, आपको बहुत मजा आएगा. क्योंकि फिल्म और उनका काम ही ऐसा है. और फिल्म में जो सच्चाई है उसी पर आधारित ये फिल्म बनाई है. जो सच है, जो दिघे साहब ने किया है, वही इस फिल्म में दिखाया है. सब कुछ नहीं दिखा सकते उसमें, कुछ ऐसी चीजें हैं जो ऐसी है मुझे मालूम है. लेकिन इतना बताऊंगा मैं कि मेरे इस मुख्यमंत्री के जो जिम्मेदारी जो मिली उसमें आनंद दिघे साहब को बहुत ही बड़ा रोल है, बड़ी प्रेरणा है उनकी. और उनके आदर्शों पर चलने की कोशिश. मैं उतना तो काम नहीं कर पाऊंगा उन्होंने जितना किया, लेकिन मैं उनके पद चिन्हों पर चलने की कोशिश जरूर कर रहा हूं. तेवढं काम मी नाही करू शकत, कारण त्यांचं व्यक्तिमत्व एवढं उत्तुंग होतं. पण मी त्यांनी दाखवलेल्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि ते मी करतोय प्रयत्न. आणि याचं समाधान मला आहे. आणि महाराष्ट्रातल्या जनतेने आज मला संधी जी दिलेली आहे. आज 2 वर्ष होत आहेत सरकारला. तुम्ही मगाशी म्हणालात कोस्टल रोड, आज कोस्टल रोड घ्या, अटल सेतू घ्या, MTHL 2 तास लागायचे. आज तुम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये मुंबईतून रायगड मध्ये पोहोचा. रायगड मधून मुंबई गोवा रोड कनेक्ट होईल, मुंबई पुणे रोड कनेक्ट होईल. आज कोस्टल रोड जिथे तासभर डायरेक्ट टनेल मधून
हे असे अनेक कामं आम्ही करतोय. पुणे रिंग रोड करतोय, मुंबई वसई विरार मल्टी मॉडेल अलिबाग कॉरिडॉर करतोय, मुंबई गोवा जो हायवे आहे तो आता आम्ही डायरेक्ट ऍक्सेस कंट्रोल करतोय, ग्रीनफील्ड 5 तासामध्ये डायरेक्ट सिंधुदुर्ग 5 तासामध्ये. महाराष्ट्र में ऐसा इंफ्रास्ट्रक्चर तो आज देश में नंबर 1 महाराष्ट्र है इंफ्रास्ट्रक्चर में. कहीं से भी कहीं जाना होगा तो ईस्ट से वेस्ट जाओ, साउथ से नॉर्थ जाओ, कहीं से भी किसी भी कोने से कहीं भी जाना है, कुठं पण जायचं असेल तर 6 ते 7 तासापेक्षा जास्त लागणार नाही. 5000 किलोमीटर का एक्सेस कंट्रोल ग्रिड रोड का बना है. पत्रकारों को भी सबको काम आएगा.